conservation of momentum. What gun poster दिसतं तो ना, sorry, drawing. Okay, conservation of momentum. We know that Newton's second law. Sorry, इथे Newton's second law आहे, Newton's second law. Okay, we know Newton's second law of motion is give us external force is equal to क्या force is equal to change in momentum. एखाद्या बॉडीवर एखाद्या मोशन होतं, एका सिस्टम असतं, त्याच्यावर एक्सटर्नल फोर्स ज्यावेळेस ॲक्ट करतो आपण त्यावेळेस त्याचे मोमेंटम चेंज होतं. आणि न्यूटन सेकंड असं म्हणतं की चेंज इन मोमेंटम इज इक्वल टू एक्सटर्नल फोर्स. बट वेन एफ एक्सटर्नल, कोणी एक्सटर्नल फोर्स लावला नाही, झिरो असेल, तर काय, तर चेंज इन मोमेंटम इज इक्वल टू झिरो. चेंज इन मोमेंटम झिरो आहे. कोणत्याही क्वांटिटीचा डेरिव्हेटिव्ह झिरो असेल म्हणजे ती क्वांटिटी काय असते, ती क्वांटिटी असते कॉन्स्टंट. याचा अर्थ काय होतो आणि चेंज इन मोमेंटम इज इक्वल टू झिरो म्हणजे मोमेंटम चेंज होतं का नाही, म्हणजे मोमेंटम इज अ कॉन्स्टंट. याला असं लिहिलं जातं, इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. म्हणजे एखादी प्रोसेस कोलिजन होत असेल का काही पण असेल, त्याच्या आधीचे मोमेंटम इज इक्वल टू नंतरचं. ओके, इनिशियल मोमेंटम अँड फायनल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. मोमेंटम सेमच आहे. इन टर्म्स ऑफ वेलॉसिटी, अगर एक सिंगल ऑब्जेक्ट असेल, इनिशियल फायनल, और ऑल्सो इनिशियल वेलॉसिटी आपण यूने दाखवतो म्हणून एम यू एम व्ही. एक सिंगल ऑब्जेक्ट असेल, नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स असतील M1 U1 M2 U2. हे काय, हे इनिशियल समजा दोन ऑब्जेक्ट आहेत 1 2. ओके, मूव होत आहे, त्याची वेलॉसिटी U आहे U2 आहे. ओके, मास आहे M1 आहे M2. याच्यावर कोणताही फोर्स ॲक्ट झाला नाही, पण ते दोघांना एकमेकांशी कोलाईड झाले का काहीतरी झालं, दोघांमध्येच काहीतरी झालं. एक्सटर्नल कोणताही इंटरफेअर नाही, पण दोघांमध्ये काहीतरी झालं आणि त्यांचे मास तर ऑब्वियसली चेंज नाही होणार. ते असं जेव्हा आले की काहीतरी ग्रॅव्हिटेशनल फोर्स दोघांच्या एकमेकांवर ॲक्ट झाला असेल तर द ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन, सॉरी, अर्थमुळे येणार आहे. दोघांचे एकमेकांचं इंटरॅक्शन झालं, काहीतरी मास तर सेम असेल पण दोघांची स्पीड चेंज होईल किंवा व्हेलॉसिटी चेंज होईल. याला वेक्टर म्हणा. फायनल व्हेलॉसिटी असेल V1 V2, दोघांची चेंज झालेली, तर इज इक्वल टू M1 V1 प्लस M2 V2. जेवढे नंबर ऑफ ऑब्जेक्ट असेल, फर्स्ट ऑब्जेक्टसाठी इनिशियल मोमेंटम आहे, सेकंड ऑब्जेक्टसाठी इनिशियल मोमेंटम आहे, दोघं मिळून टोटल इनिशियल मोमेंटम झालं सिस्टमचे. फायनल मोमेंटम फॉर फर्स्ट ऑब्जेक्ट, फायनल मोमेंटम फॉर सेकंड ऑब्जेक्ट, दोघांचे तुम्ही दोघं कन्सिडर केलं फायनल मोमेंटम ऑफ द सिस्टम. असा हा लॉ यूज करतायत. इन द कॉम्पोनंटच्या फॉर्ममध्ये पण आहे. कॉम्पोनंटच्या फॉर्ममध्ये काय होईल, पी इनिशियल अलॉंग एक्स इज इक्वल टू पी फायनल अलॉंग एक्स डायरेक्शनचे. कधी कधी फक्त तुम्हाला कॉम्पोनंट, कधी कधी फक्त एक्स डायरेक्शनचे मोमेंटम कॉन्झर्व असतात. म्हणजे काय होतं बघा, हा एक ब्लॉक आहे, हा हे दोन बॉडी किंवा ही एक बॉडी, एक बॉडी त्याचे मास आहे काहीतरी, ओके, वेलॉसिटी आहे काहीतरी. आता ही बॉडी या डायरेक्शनला एक्स डायरेक्शनला मूव होते. ह्या बॉडीवर फोर्स आहे का, येस सर, ऑब्वियसली फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इकडे उडतो आहे. म्हणजे या बॉडीवर एक्सटर्नल फोर्स काय आहे, FG. मग तुम्ही म्हणणार लगेच सर इथं पण तो होता ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपण ॲझ्युम केला होता की ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा काही कॉन्टॅक्ट नाही, व्हॅक्यूममध्ये असं समजा, पण तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणत्या डायरेक्शनने, व्हर्टिकल डायरेक्शनने. व्हर्टिकल डायरेक्शनने ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, म्हणजे व्हर्टिकल डायरेक्शन एक्सटर्नल फोर्स झिरो नाही आहे. तर व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये तुम्ही हे यूज करू शकत नाही, कारण व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये एक्सटर्नल फोर्स आहे सिस्टमवर, सॉरी, हे यूज करू शकत नाही. म्हणजे ह्या केसमध्ये इनिशियल y इज नॉट इक्वल टू फायनल मोमेंटम अलॉंग y. बरं तुम्ही सेम टाइम्स बघा, M इन
असा हॉरिझॉन्टली मूव्ह होतोय, पण हॉरिझॉन्टली कोणताच फोर्स नाही, ग्रॅव्हिटी व्हर्टिकल लागते. तुम्ही कोणताही फोर्स ॲक्ट केला नसेल तर वी कॅन यूज दिस. मग त्यावेळेस काय होईल, फक्त हॉरिझॉन्टल डायरेक्शनचा विचार होईल. त्यावेळेस मी याच्या वेलॉसिटीच्या टर्म्समध्ये पण घेईल तर तो असं येईल, इनिशियल वेलॉसिटी ना सॉरी, असं येईल ते. हे काय इनिशियल वेलॉसिटी फायनलचं अलॉंग एक्स ॲक्सिस, अलॉंग एक्स ॲक्सिस, कारण एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शनने कोणतंही फोर्स नाही, एक्सटर्नल फोर्स अलॉंग एक्स ॲक्सिस 0 आहे. सो वी कॅन यूज दिस. याला कॉम्पोनंट फॉर्ममध्ये म्हणतात. नोट्समध्ये पाहिलं तर फक्त कॉम्पोनंट फॉर्ममध्ये इथे एक्स आणि इथे एक्स देऊन टाकला, बाकी एक्स आणि एक्स आणि वाय वाय दिला आहे. बाकी त्यांनी म्हणजे मीच लिहिली ती नोट्स ॲक्च्युली, तर मी ते एम व्ही एक्स यू एक्स हे नाही केलेलं आहे, काल पाहत असं वाटतं. हां, याला कन्झर्वेशन लॉ ऑफ मोमेंटम किंवा होल्ड करेल ज्यावेळेस एक्सटर्नल फोर्स ऑन द सिस्टम विल बी 0, then we will use the conservation law of momentum. आता त्याचे यूज कुठे आहे? फर्स्ट बुलेट फायर, यार नॉट दिस, बुलेट फायर फ्रॉम गन माहिती ऑब्वियसली मूवीमध्ये बघितलं असेल, ओरिजिनलमध्ये पाहिले नसेल तर लाईक दिस. आता गनच्या ज्यावेळेस मी हे खटका ज्यावेळेस प्रेस करेल का होईल, इथे ट्रिगर असतो, ट्रिगर असा बॅकवर्ड डायरेक्शनला आहे, स्प्रिंग असते, इथं बुलेट असेल एक, आणि इथं कसा ट्रिगर असेल, हा ट्रिगर काय होईल असा बॅकवर्ड डायरेक्शनला येईल असं. आणि मी ज्यावेळेस पूर्ण याच्याने काय प्रेस करेल त्यावेळेस काय येईल, ट्रिगर लगेच बुलेटवर प्रेशर फोर्स देईल आणि बुलेट आउटसाईड, बुलेट कशी येईल इकडंशी आउटसाईडची, असं मोशन असेल ना. ओके, ज्या वेळेस बुलेट जाते बाहेर, आता आपण नॉर्मली कसं कन्सिडर करतो की याच्यावर एक्सटर्नल फोर्स आहे. कोणता एक्सटर्नल फोर्स आहे? कारण मी हे करतो ना, याचे बटन किंवा खटका जो असेल ऑब्वियसली खटका, तर खटका तर मी प्रेस करतो म्हणजे मी फोर्स ॲक्ट करतो आहे. बट ज्यावेळेस याचे प्रॉब्लेम ॲनालिसिस केला जातो तर कन्सिडर काय केलं जातं की याला फॉरगेट अबाउट इट, फक्त हा ट्रिगर आणि बुलेट याचे कन्सिडरेशन. बुलेट हे ट्रिगर असं तुम्ही आणलं असेल, पण ज्यावेळेस ट्रिगर तुम्ही हा खटका तुम्ही जो दाबला की ट्रिगर हे स्प्रिंग फोर्स म्हणजे त्याची स्वतःचा फोर्स असेल, तो ट्रिगर जाईल आणि बुलेटला असा फोर्स देईल. मग ट्रिगर आणि बुलेट हे जे तुम्ही कंबाईन सिस्टम कन्सिडर केले, तर ट्रिगर आणि बुलेट जे कंबाईन सिस्टम म्हणून कन्सिडर केला, पूर्ण सिस्टम म्हणून कन्सिडर केलं, तर ट्रिगरच्या फोर्स गनवर येतो आहे असं कन्सिडर होतं. आणि ट्रिगरच्या फोर्स गनवर येतो आणि ट्रिगर इज द पार्ट ऑफ सिस्टम, देन असं म्हटलं जाईल की इंटरनल फोर्समुळे बुलेट येते, एक्सटर्नल फोर्समुळे नाही. काय बुलेट काय येते आउटसाईड, बुलेट का फायर होते, कारण काय ट्रिगर त्याच्यावर फोर्स ॲक्ट करतो आणि ट्रिगर इज द इंटरनल सिस्टम ऑफ द गन. दॅट्स वाय इथं एक्सटर्नल फोर्स इज इक्वल टू 0 घेतो या पूर्ण याच्यामध्ये. मग एक्सटर्नल फोर्स इज इक्वल टू 0 घेतलं तर काही इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. काही इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. आता इथे सिस्टम कशापासून तयार झाली, एक म्हणजे गन, ट्रिगर, आपण त्याला गन म्हणतो, ट्रिगर आणि गन सेम धरू. एक म्हणजे गन, तर मास ऑफ इनिशियल मोमेंटम काय येईल गनचे, लाईक दिस. मास ऑफ गन त्याला इंडिकेट करून देऊ आपण, कोई बात नाही, खाली घेऊ आता याला. मास ऑफ गन, इनिशियल वेलोसिटी ऑफ गन, ओके, प्लस मास ऑफ बुलेट, इनिशियल वेलोसिटी ऑफ बुलेट इज इक्वल टू मास ऑफ गन, फायनल वेलोसिटी ऑफ गन, प्लस मास ऑफ बुलेट, फायनल वेलोसिटी ऑफ बुलेट. इनिशियली काय आता गन आणि बुलेट रेस्ट होते, इथं होती बुलेट खटका दाबण्याच्या आधी, झिरो मोमेंटम, कारण वेलॉसिटी 0 रेस्ट होते. फायनली काय झालं, ऑब्वियसली दिस मास ऑफ गन, वेलॉसिटी ऑफ गन प्लस मास ऑफ बुलेट, वेलॉसिटी ऑफ बुलेट, हे फायनल कंडिशन.
काय लिहिता येईल इथं, मास ऑफ गन इज इंटू व्हेलॉसिटी ऑफ गन इज इक्वल टू मायनस ह्या साईडला जाईल मास ऑफ बुलेट व्हेलॉसिटी ऑफ बुलेट. आता बघा फायनल मोमेंटम ऑफ गन, फायनल मोमेंटम ऑफ बुलेट काय हा, फायनल मोमेंटम ऑफ गन, फायनल मोमेंटम ऑफ मायनस इथं बुलेट. काय मायनस म्हणजे काय, गनचे आणि बुलेटच्या फायनल मोमेंटम हे एकमेकांना अपोजिट आहेत, इक्वल असतील ते मोमेंटम इक्वल असेल पण ते काय अपोजिट आहेत. मीन्स तुम्ही असं म्हणत असाल की बुलेट आउटवर्ड जाते, मग सॉरी बुलेट राईट हँड डायरेक्शनला जाते तर गन कुठं मूव व्हायला पाहिजे, लेफ्ट डायरेक्शनला. होते का, येस होते, झटका मिळतो आपल्याला. तो झटका का मिळतो आहे, बिकॉज ऑफ दिस मोमेंटम. कारण फायनल मोमेंटम ऑफ गन हे आपल्या साईडला असतं. ओके, ऑल्सो फ्रॉम दिस ह्यांच्याकडनं व्हेलॉसिटी ऑफ गन काय येईल, मास मी तिकडे घेऊन चाललो, मायनस MB अपॉन MG. लुक ॲट दिस, व्हेलॉसिटी ऑफ गन कोणत्या डायरेक्शनला आहे, बॅकवर्ड डायरेक्शनला आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द मास ऑफ गन. काय आहे, व्हेलॉसिटी ऑफ गन इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द मास ऑफ गन. म्हणजे मास ऑफ गन जेवढं इन्क्रीज होईल व्हेलॉसिटी ऑफ गन तेवढं डिक्रीज होईल, मास ऑफ गन जेवढं डिक्रीज होईल तेवढं व्हेलॉसिटी ऑफ गन इन्क्रीज होईल. म्हणून असं म्हटलं आता की जड बंदूक जे असेल हेवियर गन लेस व्हेलॉसिटी इन डाऊनवर्ड डायरेक्शन, डाऊनवर्ड म्हणा सॉरी बॅकवर्ड डायरेक्शन. जी गन असेल जेवढी जड असेल तेवढीच कमी व्हेलॉसिटी ते, म्हणजे म्हणून असं म्हणतात की जेवढे जड गन असतात म्हणजे हेवियर गन असतात ना ते जास्त चांगले असतात. कारण का आपल्याला ज्या हाताला जो झटका मिळणार आहे तो जो झटका असेल ना तो जे इम्पल्स असेल तो जो झटका असेल तो कमी होऊन जातो. म्हणून हेवियर गन जास्त कॉस्टली बी असतात. ओके, अजून काही घेतलं आहे का, 1 मिनिट मला पाहू द्या. ओके, आता ही जी व्हेलॉसिटी ही याला काय म्हणता मग, रिकॉईल व्हेलॉसिटी. रिकॉईल म्हणता ना, 1 मिनिट. ओके, रिकॉईल व्हेलॉसिटी ऑफ गन, रिकॉईल होते, रिकॉईल व्हेलॉसिटी ऑफ गन ही कोणत्या डायरेक्शनला असेल, बॅकवर्ड डायरेक्शनला असेल. ओके, आता कायनेटिक एनर्जी ऑफ गन, आपण हे लिहून घेऊ, फायनल मोमेंटम ऑफ गन इज इक्वल टू मायनस फायनल मोमेंटम ऑफ बुलेट. आता कायनेटिक एनर्जी ऑफ सिस्टम, पूर्ण सिस्टमची कायनेटिक एनर्जी कायनेटिक एनर्जी ऑफ सिस्टम. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो आधी ते बघून घेऊन त्याला इन टर्म्स ऑफ मोमेंटम फाइंड करू. कायनेटिक एनर्जीचा जनरल फॉर्म्युला आहे 1/2 mv². ओके, ह्याला मी असं लिहू शकतो 1/2 m²v² अपॉन m. काय केलं मी, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय मास केलं आहे. ह्याला मल्टिप्लाय केलं स्क्वेअर, याला डिवाइडचा आहे. ओके, मोमेंटमची बेसिक डेफिनेशन काय आहे, मास इंटू व्हेलॉसिटी. काय आहे, मास इंटू व्हेलॉसिटी. ह्याच्या स्क्वेअर्स केला, याच्या स्क्वेअर केला, हा पण काय येईल स्क्वेअर होऊन जाईल. ओके, सो याला मी असं लिहू शकतो p² अपॉन 2m. कायनेटिक एनर्जी वेक्टर क्वांटिटी का स्केलर क्वांटिटी, ऑब्वियसली सर स्केलर क्वांटिटी. ओके, हा जे p इथं काय लिहायची गरज नाही, हा जे p आहे तो मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये. आता कायनेटिक एनर्जी ऑफ या सिस्टमची पाहिजे. इनिशियल कायनेटिक एनर्जी का असेल, गन बुलेट इथं होती, ट्रिगर प्रेस केलेला नव्हता, खटका दाबलेला नव्हता, म्हणजे गन पण रेस्ट आहे, गन पण रेस्ट आहे, दोघं रेस्टवर आहे. सो इनिशियल कायनेटिक एनर्जी
इज इक्वल टू 0. फायनल काय येईल? फायनल दोघांसाठी येईल, बुलेटसाठी पण येईल, गनसाठी पण येईल. कारण गन बॅकवर्ड साईडला ते, बुलेट फॉरवर्ड साईडला येते. केव्हा? जस्ट आफ्टर फायरिंग. हां, फायरिंगच्या लगेच. त्यानंतर तुम्ही असं म्हणा, असं बुलेट तर ठीक आहे ज्यात राहील, पण गन तर लगेच थांबून येते. मग कायनेटिक एनर्जी कसं? तर जस्ट आफ्टर फायरिंग, फायर होताच लगेच सांगते. तर फायनल कायनेटिक एनर्जी काय येईल? फायनल फॉर गन, फायनल कायनेटिक एनर्जी फॉर गन काय येईल? p²/2mg. p² काय? मोमेंटम ऑफ द गन. इथं मी मायनस घेतलेलं नाही. का मायनस नाही घेतला? कारण इथं मॅग्नेट्यूड घेतो मी एमची. कायनेटिक एनर्जी फायनल फॉर बुलेट काय येईल? p²/2mb. हॅलो दोघे, या दोघं काय, दोघांच्या सपोज मी रेशो घेतला. कायनेटिक एनर्जी ऑफ गन बुकमध्ये kg दाखवलं आहे. हां, इथं काय घेतलं आहे? डायरेक्ट kg दाखवलं आहे मी. इनिशियल डायरेक्ट फायनलला kg दाखवलं आहे आणि kv दाखवलं आहे. तसं घ्यायचं असेल तसं बी घेतलं, काय हरकत नाही. दोघांचा रेशो घेतला मी. दिस अपॉन दिस काय येईल? तो p²/2mg, p²/2mb काय होईल? हां, mb/mg. मास ऑफ बुलेट अपॉन मास ऑफ गन. बघा इथं पण बघा, मास ऑफ गन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द मास ऑफ, कायनेटिक एनर्जी ऑफ गन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द मास ऑफ गन. म्हणजे मास ऑफ गन जेवढा इन्क्रीज होईल, जेवढी तुमची जी गन जेवढी हेवियर होईल, जेवढी जड होईल, तेवढीच कायनेटिक एनर्जी डिक्रीज होते. ओके, डिक्रीज कायनेटिक एनर्जी मीन्स तुम्हाला झटका कमी मिळेल. आणि हे जे पाहिलं तर मास ऑफ बुलेट जेवढं कमी असेल तेवढंच कायनेटिक एनर्जी बुलेटची जास्त असते. जेवढी म्हणजे बुलेट जेवढी लाईटर असेल तेवढी ती जास्त फास्ट आहे. ओके, ऑब्वियसली हा जे रेशो बघितला तुम्ही तर इथं काय असेल? हां, मास ऑफ गन इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन मास ऑफ बुलेट. हा रेशो जो पाहिला तुम्ही, मास ऑफ गन इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन मास ऑफ बुलेट. हेन्स कायनेटिक एनर्जी ऑफ बुलेट इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन कायनेटिक एनर्जी ऑफ गन. हां, ऑब्वियसली इथं माहिती आहे आपल्याला, गन झटका देते पण एकदम हळू होते, काही खूप नसतं. त्याच्यापेक्षा गोळी मीन्स त्याच्यापेक्षा बुलेटची जे तुम्ही कायनेटिक एनर्जी पाहिली, स्पीड पाहिली तर ती खूप जास्त असते. एवढी जास्त की माणसाच्या डायरेक्ट समजून घ्या आता. ओके, अजून एक गोष्ट, इनिशियल कायनेटिक एनर्जी काय होते? 0 आहे. फायनल कायनेटिक एनर्जी काय? पूर्ण सिस्टमची फायनल कायनेटिक एनर्जी पाहिली तुम्ही तर ती काय येईल? दोघांचे समेशन होईल. म्हणजे p² + 2m प्लस गन p²/2mb. हां, मास ऑफ बुलेट 0 आहे काही? नो, नॉट इक्वल टू 0. हे 0 नाही, पण इनिशियल 0 आहे. मग एनर्जी कन्झर्वेशन लॉ काय म्हणतो की एनर्जी नॉर बी क्रिएट नॉर बी नायदर बी डिस्ट्रॉय. ओके, एनर्जी तुम्ही तयार पण नाही करू शकत आणि डिस्ट्रॉय बी नाही करू शकत. इनिशियल एनर्जी इज इक्वल टू फायनल एनर्जी असायलाच हवी. ओके, पण इनिशियल तर 0 होती, फायनल 0 नाही, म्हणजे एनर्जी आहे. मग एनर्जी आली कुठून? तर एनर्जी कुठून येते? ही जे बुलेटची कायनेटिक एनर्जी आणि गनची पण कायनेटिक एनर्जी दॅट्स कम फ्रॉम केमिकल एनर्जी ऑफ गन पावडर. गन पावडर तर ऐकलं असेल तुम्ही, बुलेटमध्ये मूवीमध्ये पाहिलं असेल. बुलेटमध्ये एक पावडर असतं, केमिकल पावडर, जे ब्लास्ट होतं, एक मायनर ब्लास्ट होतो आणि त्या ब्लास्टचं कन्व्हर्शन बुलेटला कायनेटिक एनर्जी देण्यात होतं. त्या ब्लास्टमध्ये केमिकल एनर्जीने ही सडनली कन्वर्ट होते आणि बुलेटला कायनेटिक एनर्जी मिळते आणि ते बुलेटची कायनेटिक एनर्जी नंतर मग जे करत येते सर्वांना मिळते. ओके, सो एनर्जी कन्झर्वेशन लॉ इथं होल्ड नाही होत असं काही नाही, दॅट्स परफेक्टली होल्ड. दिस फायनल एनर्जी कम्स फ्रॉम केमिकल एनर्जी ऑफ गन पावडर. CET मध्ये येऊ शकतो एखादा क्वेश्चन. नेक्स्ट आहे बॅलिस्टिक पेंडुलम. 1 मिनिट, हां, त्याचं कॅपवर ठेवले मी. नेक्स्ट आहे बॅलिस्टिक पेंडुलम.
बॅलिस्टिक पेंडुलम. ऑब्वियसली पेंडुलम म्हटलं म्हणजे काय ऑस्सिलेशन होते तर काय ते बॅलिस्टिक पेंडुलम. बॅलिस्टिक पेंडुलमचं काम काय ते आधी बघून घ्या. टू फाइंड स्पीड ऑफ बुलेट. काय टू फाइंड स्पीड ऑफ बुलेट. बुलेटच्या स्पीड फाइंड करण्याचं काम करतं बॅलिस्टिक पेंडुलम. याची एक डायग्रॅम आहे. एक ब्लॉक आहे तसा ज्याचा मास कॅपिटल एम आहे. ओके. एक बुलेट अशी ज्याचा मास स्मॉल एम आहे आणि व्हेलॉसिटी काय घेतली व्ही घेतली. ओके. बुलेट येते ब्लॉकमध्ये एंटर करते. ब्लॉक का होईल वरती येऊन जाईल असं. फर्स्ट केसमध्ये काय घेतलं आहे बुलेट रिमेन्स इन अ ब्लॉक. केस फर्स्ट बुलेट रिमेन्स इन ब्लॉक म्हणजे ब्लॉकमध्ये राहील ती ब्लॉकच्या आउटसाईड जाणार नाही. ओके. मीन्स असं काहीतरी दिसेल तुम्हाला. ओके. सपोज दिस इज अँगल थीटा. ओके. लेंथ ऑफ दिस स्ट्रिंग इज ऑब्वियसली एल. स्मॉल एल घ्या कॅपिटल इथं कॅपिटल घेतलं आहे. ठीक आहे. कॅपिटल एल. आता ही जी हाईट बघितली तुम्ही ही ज्या हाईटने ब्लॉकवरती गेला आहे तो घेतला आहे स्मॉल एच. अजून काही घेऊ शकतो का. ओके. दिस पोझिशन इज अ ए. दिस इज अ बी पोझिशन. थीटा. इथं मास का असेल मास ऑफ गन प्लस मास ऑफ ब्लॉक. एक मिनटं सॉरी मास ऑफ बुलेट प्लस मास ऑफ ब्लॉक. बुलेटचे मास आणि ब्लॉकचे मास दोघं पूर्ण सिस्टम येते. ओके. तिथं जाऊन सिस्टम थांबून गेले समजा रेस्ट असं बघा जाईल रेस्ट करेल आणि लगेच येईल. पण आपण कुठपर्यंत घेणार आहे इथून तर इथपर्यंतचं मोशन घेणार आहे आपण. रेस्टपर्यंत मोशन घ्या त्याच्यानंतर तो परत येईल ते सोडावे. ओके. नेक्स्ट अजून काय दिलं आहे हे जे डिस्टन्स पाहिलं तर हे किती येईल. ऑब्वियसली दिस इज थीटा. दिस इज एल. सो दिस इज एल कॉस थीटा. थीटाच्या ॲडजस्टंट साईड येते म्हणून ते कॉस थीटामध्ये म्हणजे इथपर्यंत झालं. याच्या मास आहे एम. डिस्टन्स काय होतं आता मास ऑफ गन मास ऑफ बुलेट. बुलेटचे जे मास एम दिलं स्मॉल ती बुलेट आली तिची वेलोसिटी व्ही होती. तिने ब्लॉकमध्ये एंट्री केली. ब्लॉक का होईल त्याच्यामुळे ब्लॉकला स्पीड मिळाला. ब्लॉक इथं. ओके. ह्या पोझिशनची जी स्पीड पाहिली तुम्ही तर ह्या पोझिशनला कॅपिटल व्ही एवढी व्हेलॉसिटी दिली आणि दिस इज अ स्मॉल व्ही. कॅपिटल व्ही काढताना मी असं काढतो आहे इथं आणि दिस इज अ स्मॉल व्ही. बुलेटची वेलॉसिटी स्मॉल व्ही ही तर वेलॉसिटी काय झालं कॅपिटल व्ही. म्हणजेच कुठली वेलॉसिटी ही इथं गेल्यानंतरची वेलॉसिटी. बुलेट आणि पूर्ण टोटल सिस्टमची वेलॉसिटी ती लागलीच असं लिहून घे. नंतरची वेलॉसिटी कॅपिटल व्ही घेतलेली. ओके. परत तेच याची वेलॉसिटी फक्त पूर्ण जे तुम्ही एकच सिस्टम पकडला तर याची वेलॉसिटी व्ही हा रेस्ट याच्यात दुसरा एक्सटर्नल फोर्स 0. तर कन्झर्वेशन लॉ ऑफ मोमेंटम काय मिळेल इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. इथं दोन ऑब्जेक्ट आहेत बुलेट ब्लॉक तर दोघांसाठी इनिशियल मोमेंटम फॉर बुलेट काय एम व्ही स्मॉल वेलॉसिटी स्मॉल मास. नंतर प्लस इनिशियल मोमेंटम ऑफ ब्लॉक रेस्टवर आहे त्याची वेलॉसिटी 0. कुठून कुठं बघा ज्यावेळेस बुलेट इथं होती इथं नाही इथं होती त्यावेळेस त्याच्या मास आणि वेलॉसिटी दिले. इथं फक्त काय ब्लॉक आहे जो रेस्ट कंडिशनला आहे त्याच्या मास वेलॉसिटी त्याची 0 असेल. ज्यावेळेस ही बुलेटमध्ये चालले येईल त्यावेळेस ही वेलॉसिटी मिळणार आहे ह्याच पॉईंटला. म्हणजे इनिशियल वेलॉसिटी ही बुलेट घ्या तर ती कॅपिटल व्ही. सो ह्या कंडिशनला ज्यावेळेस बुलेट इथं आहे वेलॉसिटी 0 गेली तर मोमेंटम इज इक्वल टू 0 असं आहे. देन फायनल मोमेंटम म्हणजे बुलेट ब्लॉकमध्ये एंट्री केली तर काय आलं एक सिंगल सिस्टम होऊन जाईल. ती का असेल कॅपिटल एम प्लस स्मॉल एम
कॅपिटल व्ही अँड पोझिशन. फायनल मोमेंटम इथं गेल्यानंतर याच्यावरून आपण काय फाईन करू शकतो, याच्यावरून आपण फाईन करू शकतो कॅपिटल वेलोसिटी. वा, खूप स्ट्रगल आहे आपलं. कुठली वेलॉसिटी ॲट पॉईंट ए, कंपोजिट सिस्टम पूर्ण म्हणजे कंपोजिट सिस्टम म्हणजे काय, बुलेट प्लस ब्लॉक ही जी कंपोजिट सिस्टम याची वेलॉसिटी. ओके, दिस इज इक्वेशन फर्स्ट. आता मी काय यूज करतो, CO यूज करतो, कन्झर्वेशन लॉ ऑफ एनर्जी. कुठं ए अँड बीमध्ये, पॉईंट ए अँड पॉईंट बीमध्ये इथून असं आता बघा पोटॅन्शियल एनर्जी पण व्हेरी होते, कायनेटिक एनर्जी पण व्हेरी होते. ही पूर्ण सिस्टम, ही पूर्ण सिस्टम, या पूर्ण सिस्टमची कायनेटिक एनर्जी काय येईल. पहिले कन्झर्वेशन लॉ ऑफ एनर्जी का, तर इथं फ्रिक्शन नाही आहे, एक्सटर्नल फोर्स नाही, तर फायनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू इनिशियल कायनेटिक एनर्जी. ओके, तर फायनल टोटल एनर्जी इज इक्वल टू इनिशियल टोटल एनर्जी. फायनल कायनेटिक एनर्जी काय येईल, इथं कसं इंडिकेट केलं का मी. ओके, फायनल कायनेटिक एनर्जी मी केने इंडिकेट केली आहे ॲट पोझिशन, इनिशियल कायनेटिक एनर्जी केने इंडिकेट केली, जी इनिशियल पोझिशन आहे. सो इनिशियल कायनेटिक एनर्जी प्लस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे एच पॉईंटची इज इक्वल टू फायनल बी पॉईंट आहे, सो कायनेटिक एनर्जी ॲट बी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट बी. ओके, इनिशियल कायनेटिक एनर्जी काय पूर्ण सिस्टमची, ते काय येईल 1/2 स्मॉल एम कॅपिटल व्ही. काय घेतला मी, कॅपिटल व्ही च्या स्क्वेअर. इनिशियल पोटॅन्शियल म्हणजे सिस्टम एवर त्याच पोटॅन्शियलचे काय, याला आपण रेफरन्स मानू, म्हणजे ती 0. कायनेटिक एनर्जी ऑफ पॉईंट बी काय येईल, ब्लॉक इथून रेस्ट आहे, रेस्ट कंडिशनला तो रिटर्न येण्याच्या मूडमध्ये असेल, त्याच्या मूड का असेल आता रिटर्न येण्याचे असेल, नंतर रेस्ट पकडला आपण, रेस्ट घेतला म्हणजे 0, पूर्ण सिस्टम इज 0. नेक्स्ट पोटेन्शियल एनर्जी काय येईल, मास mgh, टोटल मास एज एवढ्या डिफरन्सने वरती गेलं ब्लॉक, व्हर्टिकल डायरेक्शनचेच घेतो आपण फक्त. सो दॅट्स, ह्याच्यावरून पूर्ण ब्रॅकेट टर्म कॅन्सल होईल. हा येईल v², याला असं घेतो मी √2gh. काय आलं, √2gh. काय केला, हा 2 तिकडे गेला, √मध्ये घेऊन टाक. इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन 2, दोघांना इक्वेट करतो मी आता. इकडं पण कॅपिटल व्ही, तिकडं पण कॅपिटल व्ही. सो वी कॅन राईट 2gh इज इक्वल टू स्मॉल एम व्ही अपॉन कॅपिटल एम प्लस स्मॉल एम. आपण हे कन्सिडर. ओके, इथं बघा हा काय स्मॉल व्ही, एक मिनिट, बरोबर आहे. हा स्मॉल व्ही, हा काय येईल, हा बघा एकदा, हा स्मॉल व्ही जे फाईन केला. स्मॉल व्ही का होता, वेलॉसिटी ऑफ द गन होता, वेलॉसिटी ऑफ द बुलेट होता, गन येतं मॉडल, वेलॉसिटी ऑफ द बुलेट मला तेच फाईन करायचे. दिस इज हिअर √2gh डिवायडेड बाय स्मॉल. काय आहे, वेलॉसिटी ऑफ बुलेट. मी आधी स्टार्टिंगला काय बोललो होतो की बॅलिस्टिक पेंडुलमचा यूज काय होतं, टू फाइंड द स्पीड ऑफ बुलेटचा स्पीड का होता हे फाइंड करायचं. ऑल्सो याची हाईट काय, किती हाईटपर्यंत हा ब्लॉक, पूर्ण ही सिस्टम किती हाईटपर्यंत अपवर्ड डायरेक्शनला गेली, तर आपल्याला ते काय कुठून निघेल, इथून निघेल. h इज इक्वल टू काय येईल ते, h इज इक्वल टू कॅपिटल v² अपॉन 2g. काय येईल ते, v² अपॉन 2g.
ओके. व्ही स्क्वेअर अपॉन 2 हा कॅपिटल व्ही. कॅपिटल व्ही म्हणजे काय आहे? कॅपिटल व्ही म्हणजे काय? एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर स्मॉल व्ही एम प्लस कॅपिटल एमचा स्क्वेअर M2J. सो हाईटचा फॉर्म्युला तुम्हाला मिळाला हा. ओके, किती हाईटवरती गेलं. फर्स्ट फॉर्म्युला काय आला तर याच्यावर प्रॉब्लेम येतो. दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला, कारण या पेंडुलमचा पर्पजच आहे. हा पेंडुलम त्यासाठी तयार करण्यात आला की बुलेटच्या स्पीड फाईंड करता यायला पाहिजे. म्हणजे फास्ट मुव्हिंग पार्टिकल जो असेल, बुलेट असेल किंवा वॉटएव्हर जे पण असेल, त्याच्या स्पीड फाईंड करण्यासाठी हा पेंडुलम ही कन्सेप्ट तयार करण्यात आली. सो जास्त खूप इम्पॉर्टंट आहे ॲज कम्पेअर टू दिस. बट एखादा येऊ पण शकतो. सो याला पण कन्सिडर करा. अजून दुसरी गोष्ट, थिटा अँगल, थिटा फाईंड करायचे असेल तर थिटा फाईंड करण्यासाठी हाईट जे घेतली तुम्ही एच इज इक्वल टू काय येईल एल मायनस एल कॉस थिटा. काय ही पूर्ण साईड बघा, लेंथ एल आहे, सो दिस एल. आपल्याला ही फाईंड करायची ही. तर ही फाईंड करण्यासाठी काय येईल? आता तुम्ही असं नका कन्सिडर करू सर हे डिस्टन्सचं काय करायचं. मग ब्लॉक एकदम स्मॉल असेल ॲज कम्पेअर टू नोट्स, ॲज कम्पेअर टू दिस स्ट्रिंग, म्हणून हे निग्लेजेबल असेल. पूर्ण एवढी हाईट घेतली काय आणि एवढी हाईट घेतली काय, इट डझंट मॅटर. ओके, ते पूर्ण इथून तर ही जी लेंथ आहे पूर्ण लेंथमधून हे जे मायनस केलं मी हे, तर काय मिळेल मला, हाईट मिळेल. सो एच इज इक्वल टू एल इंटू एच इज इक्वल टू एल मायनस एल कॉस थिटा. आपल्याला कॉस थिटा फाईंड करायचा आहे. हा येईल एल कॉस थिटा इज इक्वल टू दिस एल मायनस एच. सो कॉस थिटा इज इक्वल टू एल मायनस एच अपॉन एल. ओके, सो थिटा इज इक्वल टू कॉस इनव्हर्स एल मायनस एच अपॉन दॅट्स. हे केव्हा, ज्यावेळेस बुलेट रिमेन्स इन अ ब्लॉक, ब्लॉकच्या बाहेरने निघाली ती ब्लॉकमध्ये जे हे तेव्हा. आता सेकंड जे केस आहे त्याच्यामध्ये काय होतं की बुलेट इमर्ज आउट ब्लॉक. इमर्ज आउट मीन्स ब्लॉकच्या बाहेर निघून गेली ती, त्यावेळेस काय होईल. सेम असेल पूर्ण. ओके, फक्त वेलॉसिटीच्या साईन चेंज केले. बुलेटची वेलॉसिटी आता स्मॉल यू घेतलेली. ओके, काय होईल, बुलेट येते एंटर करते आणि डायरेक्ट बाहेर निघते विथ वेलॉसिटी व्ही मास एम. इनिशियल वेलॉसिटी ऑफ बुलेट इज यू, फायनल वेलॉसिटी व्ही घेतलेली. केव्हा, ब्लॉकच्या इमर्ज आउट होते मीन्स ब्लॉकच्या बाहेर येते. ब्लॉक ऑब्विसली वरती जाणार आहे, त्याला मोमेंटम तर मिळणार आहे बुलेट. सपोज तो एच एवढ्या हाईट नेला त्यावेळेस त्याच्या मास किती असेल इथं, कॅपिटल एम. ओके, याच्यात पण पाहिलं बुलेट तर बाहेर येते. आता ही जी कॅपिटल वेलॉसिटी व्ही ही फक्त ब्लॉकची, नॉट बुलेट. बुलेट इथं राहत नाही, येते डायरेक्ट सडनली इमर्ज आउट होते. मी सडनली एंट्री करते आणि लगेच एक्झिट बाहेर निघून जाते. डायरेक्ट याला होल करत बाहेर निघते. मग हा ब्लॉकची वेलॉसिटी काय असेल, पॉईंट एला कॅपिटल व्ही, फक्त त्याची मास कॅपिटल एम. ओके, आता बघू इथं कन्झर्वेशन लॉ ऑफ मोमेंटम. इनिशियल कंडिशन बुलेट इथं होती, ब्लॉक इथं होता, ब्लॉक रेस्टवर होता, बुलेटची वेलॉसिटी यू होती. सो इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. मोमेंटम कन्झर्वेशन लॉ कुठं लावला ते बघा, इथं आणि इथं, ह्या एवढ्या याच्यामध्ये लावलेलं आहे. ओके, आणि सीओई कुठं लावला आहे, इथून तर इथं. मोमेंटम कन्झर्वेशनला इनिशियल मोमेंटम फक्त गनचे मेल आपल्याला ते असेल एम यू प्लस ब्लॉकचे इनिशियल मोमेंटम 0 रेस्ट होता. ओके, त्याने मध्ये एंट्री केली गनने, आणि सॉरी बुलेटने मध्ये बुलेट आहे ही गन येतं मला. ओके, बुलेटने एंट्री केली आणि बाहेर निघाली. ह्या पोझिशनला पाहिलं तर मास ऑफ ब्लॉक कॅपिटल एम. ओके, आणि व्हेलॉसिटी ऑफ ब्लॉक कॅपिटल व्ही घेतला आहे, तर त्याचे मोमेंटम येईल दिस प्लस बुलेटचे मोमेंटम काय येईल, तो एंट्री करून बाहेर निघतो त्यावेळेस वेलॉसिटी किती, स्मॉल व्ही. हे मोमेंटम ऑफ द बुलेट. ओके, फ्रॉम दिस याला या साईडला आणलं मी तर हा होईल कॅपिटल एम व्ही कॅप. ओके, यू मायनस
काय आलं ते U मायनस V इक्वेशन फर्स्ट. नाव ॲप्लाइंग COE फ्रॉम A टू B. काय करतो मी COE फ्रॉम A टू B. कायनेटिक एनर्जी ॲट A प्लस पोटेन्शियल एनर्जी A इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ॲट B प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट B. कायनेटिक एनर्जी ॲट A इथं काय होईल, कायनेटिक एनर्जी असेल सेपरेट घेणार का 1 मिनिट. ओके COE लावताना फक्त ब्लॉकवर लावला आहे, कारण गन म्हणतो बुलेट तर डायरेक्टली स्ट्रेट निघून जाते, फक्त ब्लॉकचा विचार केला. आता ब्लॉकच्या इथं कायनेटिक एनर्जी काय असेल, मास 1/2 m कॅपिटल M, व्हेलॉसिटी कॅपिटल V प्लस पोटेन्शियल एनर्जी 0, रेफरन्स आहे म्हणून 0 वरती जायला लागला. कायनेटिक एनर्जी 0, इथं जेव्हा ब्लॉक रेस्ट होईल परत रिटर्न येईल, तर कायनेटिक एनर्जी 0. पोटेन्शियल एनर्जी कॅपिटल M G H. इथं बुलेट नाही आहे, सो फक्त कॅपिटल M येणार. ओके, याला जर सॉल्व केलं तर कॅपिटल V मिळतो तुम्हाला √2GH. मागच्या एक्सप्रेशनमध्ये पण ज्यावेळेस बुलेट रिमेन्स होतं इन ब्लॉकमध्ये त्यावेळेस पण आपल्याला तेच मिळालं आहे. आता काय केस सेकंड आहे, बुलेट इमर्जेस आउट ब्लॉक. दिस इज अ सेकंड इक्वेशन. नाव फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड दोघांचा यूज केला तर लुक ॲट दिस. याच्यावरून आपण कसं लिहू शकतो, कॅपिटल V इज इक्वल टू M तिकडे गेला स्मॉल m अपॉन कॅपिटल M U मायनस V. दोघं सेम आहेत, दोघांना मी इक्वेट करतो √2GH इज इक्वल टू दिस इज इक्वल टू दिस स्मॉल m अपॉन कॅपिटल M U मायनस. त्याच्यावरून हाईट फाईंड केली. हाईटचा फॉर्म्युला येतो मग काय होईल, अंडररूट निघून जाईल इथून फर्स्ट ऑफ ऑल. इथून अंडररूट निघाला m² कॅपिटल M स्क्वेअर U मायनस Vचा स्क्वेअर. ओके, अजून H फाईन करायचा मला, हा 2G तिकडे चालला जाईल. दिस इज फॉर्म्युला फॉर हाईट. किंवा ज्यावेळेस बुलेट डायरेक्ट आउटसाईड चालले जाईल, बुलेट रिमेन्स ब्लॉकमध्ये राहणार नाही. बस इथपर्यंत. नेक्स्ट आहे शेल बर्ड्स अँड बॉम्ब ब्लास्ट आहे, उद्या बघू आपण. बॉम्ब ब्लास्टच्या वेळेस कन्झर्वेशन ऑफ एनर्जी कसं आहे ते उद्या पाहू. फक्त ते काही नाही, 2 फॉर्म्युले आहेत ते उद्या पाहू आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम बघू टाकायचे.